नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत। आपण रोज जेवतो, पण योग्य पद्धतीने जेवतो का हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? आजकाल बऱ्याच लोकांना गॅस, ॲसिडिटी, वजन वाढ, थकवा, मधुमेह आणि बीपी यांसारख्या समस्या लवकर का होतात हे तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण फक्त चुकीचं अन्न नाही, तर अन्न कधी, किती आणि कसं खाल्लं जातं तर हे आहे। आज मी तुम्हाला डाएट प्लॅन देणार नाही, मी तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल अशी अन्नाची योग्य पद्धत शिकवणार आहे आणि सांगणार आहे। कृपया शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी सवय सांगणार आहे जी बदलली तर तुमचं आरोग्य नक्कीच सुधरेल। चला तर मग आपण बघूया। आता आपण पहिला प्रश्न समजून घेऊया। आपण जेवण कधी करायला पाहिजे? आपण वेळ मिळाला म्हणून खातो का, की खरंच भूक लागली म्हणून खातो? योग्य पद्धत अशी आहे की आपण शरीराच्या नैसर्गिक घड्याळानुसार जेवायला पाहिजे। तर सकाळचा नाश्ता बघितलं तर सकाळी उठल्यानंतर शरीराला ऊर्जा लागत असते, म्हणून उठल्यानंतर 1 ते 1.5 तासाच्या आतच नाश्ता आवश्यक आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही सकाळी चहा आणि बिस्किट खातो, हा आमचा नाश्ता आहे। हा नाश्ता नाहीये, कारण त्यात प्रोटीन आणि आवश्यक पोषण नसतं। नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि थोड्या प्रमाणात चांगले फॅट असणं सुद्धा आवश्यक असतं। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पोहे शेंगदाण्यांसोबत आपण खातो, डोसा चटणीसोबत खातो, उकडलेले अंडे नाहीतर भाजी हे आपण घेत असतो। तसंच दही आणि थोडी फळं हे संतुलित पर्याय आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता असा असला पाहिजे। आता दुपारचं जेवण जर बघितलं तर दुपारी 12 ते 2 या वेळेमध्येच आपण जेवण केलं पाहिजे, कारण पचनशक्ती सर्वात जास्त सक्रिय असते या टायमिंगला, म्हणून मुख्य जेवण या वेळेत करणं खूप योग्य असतं। या जेवणात भाजी, डाळ, पोळी, थोडासा भात, थोडंसं सॅलड असलं तर खूप छान जेवण होत असतं, पण प्रमाणावर लक्ष देणं सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे। आता आपण बघू रात्रीचं जेवण। रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर असणं आवश्यक आहे। शक्यतो रात्री 8 वाजण्यापूर्वी जेवण पूर्ण करणं उत्तम मानलं जातं। रात्री खूप जड, तळलेलं किंवा गोड पदार्थ टाळायचे आहे। सूप, भाजी, खिचडी किंवा हलकी पोळी हा तर खूप चांगला पर्याय आहे रात्रीच्या जेवणासाठी। आता आपण बघूया दुसरा प्रश्न। चला तर मग आपण किती जेवायला हवं? आयुर्वेदानुसार पोटाचे 4 भाग मानले जातात। 2 भाग अन्नासाठी, 1 भाग पाण्यासाठी आणि 1 भाग हा रिकामा ठेवण्यासाठी। हा रिकामा भाग पचनक्रियेसाठी आवश्यक असतो। जर आपण पोट पूर्ण भरून जेवलो तर पचन नीट होत नाही, यामुळे गॅस, जडपणा आणि थकवा लगेच आपल्याला जाणवतात। आता आपण हळू खाण्याचं महत्त्व समजून घेऊया। जेवण नेहमी हे शांतपणे आणि हळूहळूच केलं पाहिजे। किमान 20 मिनिटं घेऊन जेवा। जेवताना टीव्ही, मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी मुख्यतः टाळायच्या आहे, कारण लक्षपूर्वक खाल्लेलं अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचत असतं। आता आपण तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घेऊया। अन्न कसं खाल्लं पाहिजे? योग्य अन्न संयोजन काही अन्न पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनावर परिणाम करत असतं। उदाहरणार्थ दूध आणि खारट पदार्थ एकत्र घ्यायचे नसतात, दूध आणि आंबट फळं एकत्र घ्यायचे नसतात, फळं हे नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या आधीच घ्यायचे असतात। दही दुपारच्या वेळी घेणं अधिक योग्य असतं। जर आता तुम्ही तेल, तूप आणि साखर याविषयी पण विचारलं तर ते पण सांगते मी तुम्हाला। तेल आणि तूप हे पूर्णपणे टाळण्याची गरज नाहीये, पण त्याचं प्रमाण हे नियंत्रित असणं खूप आवश्यक आहे। जर तुम्ही तूप घेत असाल तर तुम्ही A2 गाईचंच तूप घ्यायचं आहे। A2 गाईचं तूप हे योग्य प्रमाणात घेतलं तर ते खूप फायदेशीर ठरतं, पण रोज तळलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे। आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याची पण योग्य पद्धत सांगता का? हो, सांगते ना। जेवणाच्या अगोदर खूप पाणी पिऊ नका। जेवताना थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घ्यायचे। जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणं हे मुख्यतः टाळायचंय। ही साधी सवय
सामान्य ह्या चुका आपण जेवणाच्या बाबतीत करत असतो, त्या मला ऑब्झर्वेशन मध्ये आल्या म्हणून मी तुम्हाला सांगते. भूक नसताना खाणं ही खूप मोठी चूक आहे आणि भावनिक कारणाने खाणं ही तर त्याच्यापेक्षा मोठी चूक आहे. रात्री उशिरा गोड पदार्थ खाणं टाळायचंय. मोबाईल बघत जेवण केलंस जास्त अन्न आपण घेत असतो. या छोट्या छोट्या चुका हळूहळू आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात, त्याच्यामुळे तुम्ही यावर लक्ष द्यायचंय. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आजपासून तुम्ही एक सवय बदलणार असाल तर ती कोणती असेल? वेळेवर जेवणं, प्रमाणात जेवणं की हळूहळू लक्षपूर्वक जेवणं? लक्षात ठेवा, अन्न हे औषध आहे, पण ते योग्य पद्धतीने घेतलं तरच ते औषधासारखं काम करत असतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती शेअर करणं म्हणजे आरोग्याची भेट देणं आहे. अशाच प्रकारच्या सखोल आणि समजून सांगणाऱ्या आरोग्यविषयक सत्रांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की दाबा.